आंदोलनात असलेल्या तरुणीच्या संदर्भात ती महिला म्हणून तरी किमान तिला लाज वाटत नव्हती. आपण कुठल्या तरुणीच्या आणि महिलांच्या संदर्भात बोलतोय. असे अनुराग ठाकूरला तेवढंच एक काम राहिलं असेल कदाचित, कारण मंत्रिमंडळामध्ये काही फार काम राहिलेलं नाही म्हणून हक्कभंग आणायचं. तर हक्कभंग काय आणले काय ना, राहुल गांधीवर किती खटले दाखल केलेत. राहुल गांधी हा असा नेता आहे की कुणाच्या बापाला घाबरणारा नाही आणि कुठे झुकणारा नाही असा आमचा नेता आहे. त्यामुळं अशा पोकळ धमक्याला बिमक्याला कोणी काही भीक घालत नाही. पेट्रोलमुळे इथेनॉलमुळे मायलेज कमी होतं असं केंद्र सरकारनं लोकसभेत मान्य केलेलं आहे. मान्य केलं असेल तर काय विचार करावा. मान्य जर केलं असं म्हणताय तुम्ही, मला तर मी ऐकलं नाही मायलेज कमी होतो. पण हे काही इथेनॉल आणि पेट्रोलचं काही मिश्रण होतं, त्यावर केंद्राची भूमिका जर अशी असेल तर त्यांनी धोरणाचा पुनर्विचार केला पाहिजे. पण सत्य परिस्थिती लोकांच्या पुढे आणली पाहिजे. ज्या लोकांमध्ये E20 वरून जो आक्रोश आहे किंवा ते किंवा आता सोशल मीडियावर असेल, आता एकाने तर E20 पार्टीच काढली आहे, जनता पार्टी काक्रोश सारखी. त्यामुळे इथेनॉल मिसळायचं नाही मिसळायचं सरकारची भूमिका क्लिअर झाली. तो संदेश स्पष्टपणे सरकारने दिला पाहिजे. सध्या रडारवर गडकरी आहेत, ते आता जनतेच्या आहेत की अमित शहाच्या रडारवर आहेत. कोणीतरी त्यांना रडारवर आणलेला आहे. त्यामुळे ती खुर्ची खाली करण्यासाठी E20चा वापर तर होत नाही ना. कारण या लोकांनी सत्तेत येण्यापूर्वी जे जे काही आश्वासनं दिली, जे जे बोललेत, त्या रामदेव पासून तो बोगस रामदेव, बोगस सगळं विकणारा, म्हणजे त्याचं तेल वापरलं की डोक्यावरचे केस जातात असे लोक म्हणतात. त्या रामदेवची साबण वापरली, साबून की खाज होते असं म्हणतात. जेवढ्या गायी नाही तेवढा रामदेव तूप विकतो, जेवढ्या मधमाशा नाहीत तेवढा तो रामदेव सहज विकतो. हा सगळा बोगसपणा जो रामदेव करतो त्याच्यावर कोणाचा विश्वास आहे. तो सांगितला होता 35 रुपये 35 रुपये, पण ते दोनही डोळे उघडे करून तो सांगितला नाही. त्यामुळं लोकांना विश्वास वाटला की हा डोळा लक्ष नव्हतं त्याच्या डोळ्याकडे, तो एक डोळा उघडूनच बोलला. त्यामुळे लोकांनी विश्वास ठेवला. 35 रुपये लिटर प्रमाणे पेट्रोल मिळेल म्हणून मूर्ख बनवण्याचं काम केलं. आज जे महाराष्ट्रात देशामध्ये जी परिस्थिती निर्माण झाली ती अत्यंत खोटं आणि असत्य बोलून फसवणूक केल्यामुळे देशाचं वाटोळं झालेलं आहे. त्यामुळे कोणी यांच्यावर हे काय बोलतील काय करतील यावर कोणाचाच आता विश्वास राहिलेला नाही. सत्तेतून खाली खेचणं आणि या खोटारड्यांना बाजूला करणं तरच या देशाची प्रगती राहील. नाहीतर पुन्हा हे नवीन मंदिर आणतील, पुन्हा मंदिर मस्जिद करत बसतील. त्या ऑफर आम्ही स्वीकारल्या नाही. असं आहे, या देशामध्ये भारतीय जनता पक्षाच्या हातून युद्ध गेलेला आहे. या देशातील ज्या भरोशावर यांनी सत्ता प्राप्त केली त्यांना मूर्ख बनवण्याचं काम भारतीय जनता पक्षाने केलं. खोटी आश्वासनं देऊन तरुणांची फसवणूक केली. त्यामुळे यांना वाटतं की आता युथ बाजूला गेला, युथ आमच्यापासून दूर गेलाय. त्यामुळे कदाचित त्यांची ऑफर त्या काक्रोशच्या अध्यक्षांना झाली असेल, संस्थापकांना झाली असेल. पण एक आहे, कोणी गेले तरी या देशातील युथ आता भारतीय जनता पक्षाला खाली खेचल्याशिवाय राहणार नाही. मोदीच्या भूलतापाना आणि जुमलेबाजीला हा तरुण आता भुलणार नाही. यामध्ये कुठेही तुम्हाला पुढच्या 2-3 वर्षात या देशातील तरुण युवा
विद्यार्थी या देशामध्ये परिवर्तन करायसाठी निघालेला आहे आणि तो परिवर्तन केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, अशी परिस्थिती या देशामध्ये आता निर्माण झालेली आहे. त्यामुळे मोदीजी काय म्हणतात किंवा भारतीय जनता पक्ष काय म्हणताय, हे कितीही आता पोटाच्या बेंबीपासून ओरडून जरी आश्वासन देतो म्हटले तरी हे खोटं बोलतात, फसवणूक करतात. हे आता सिद्ध झालेलं आहे. या देशाची वाट लावली आहे, हा देश उद्ध्वस्त केला आहे. आता आपण पाहिलंय शेतकऱ्याच्या कर्जमाफीचा फार डांगोरा पिटला गेला. त्यामधून इन्कम टॅक्सकडे यादी पाठवली. फॉर्म 16 ज्यांनी भरला असेल त्याला तिथून वगळायचं काम केलं. त्यातून मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांची नावं कमी झाली. आता काल नमो शेतकरी सन्मान योजनेचा फायदा ज्या शेतकऱ्याला मिळाला असेल तर त्याला कर्जमुक्ती घ्यावी लागेल किंवा त्या योजनेतून त्याला नाव बाद व्हावं लागेल. म्हणजे त्या योजनेचा फायदा, पंतप्रधान शेतकरी सन्मानचा फायदा जे 6,000 रुपये देतं ते सुद्धा कर्जमाफी देतोय म्हणून बंद करण्याचा निर्णय काल घेतलाय. म्हणजे यांची नियत या सरकारची किती भ्रष्ट आणि शेतकऱ्याला फसवणारी आहे हे यावरून सिद्ध होत आहे. जर आपण या सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्या तर ही कर्जमाफी सुरुवातीपासून आम्ही म्हणत होतो की अटी शर्ती घालून हा आकडा 10-12 लाखाच्या पलीकडे जाणार नाही. मी काल पण बोलताना शिर्डीमध्ये परवाच्या दिवशी बोललो, तुमचा हात आकडता का घेताय शेतकऱ्याला कर्जमाफी देताना? नको त्या कामासाठी कुंभवर जी उधळपट्टी चालली, बोगस कामं, भिवंडीमध्ये बिल्डिंग पडली, त्यात मृत्यू झाला 9 लोकांचा, काय सांगतो? नाही बघा, पावसाळ्याच्या पूर्वी नेहमी सरकार पावसाळ्यात काही लोकांचा जीव गेला की आम्ही सांगतो की आम्ही हे करणार ते करणार. पण मला मुंबईमध्ये असेल की महाराष्ट्रात ज्या जुन्या बिल्डिंग आहेत, ज्या धोकादायक बिल्डिंग आहेत, त्यांचं स्ट्रक्चरल ऑडिट पूर्ण करून घेण्याची जबाबदारी आहे सरकारची. करून घेतलं पाहिजे किंवा तसा आदेश काढला पाहिजे. धोकादायक इमारतीमधून लोकांना सुरक्षित ठेवलं पाहिजे, बाहेर ठेवलं पाहिजे, त्यांना सूचना दिल्या पाहिजेत. आज पावसाळ्यामध्ये या लोकांचा जीव जातो, निरपराध लोकांचा. याला जबाबदार कोण? याला जबाबदार सरकार आहे. तुम्ही त्यांना ती इमारत धोकादायक नाही, कॉर्पोरेशननी का बघितलं नाही? कॉर्पोरेशनच्या कमिशनरवर कारवाई झाली पाहिजे, संबंधित इंजिनियरवर कारवाई झाली पाहिजे. त्यांना नोटीस दिली होती का? त्यांचं ऑडिट केलं होतं का? त्याची पाहणी केली होती का? हे सगळ्या गोष्टी यातून उद्भवतात. अशा बिल्डिंग पडून जर कोसळून 9 लोकांचा जीव जातो आहे, फॅमिली उघड्यावर पडते आहे, याला जबाबदारी फिक्स करून कारवाई होणे अपेक्षित आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे या सगळ्यांच्या स्ट्रक्चरल ऑडिटसाठी सरकारने काही धोरणात्मक निर्णय घेतले पाहिजेत आणि ह्या गोष्टी टाळल्या पाहिजेत, अशी आमची मागणी आहे. या सगळ्यांना 25-25 लाख रुपयाची मदत सुद्धा सरकारने केली पाहिजे, कारण हे सर्व कुटुंब उघड्यावर पडलेलं आहे. त्यांना आता राहायला घर नाही अशी परिस्थिती आहे. त्यांनी कुठं जाऊन राहावं, कसं कुटुंब सांभाळावं, या संकटात ही सगळी मंडळी आहे. याला कुठेही हे न करता सरकारने मदत करावी अशी मागणी सुद्धा आमची आहे.